मुलांच्या शाळेचा डबा पूर्ण रिकामा यावा असं तुम्हाला देखील वाटतं ना, तर त्यासाठी ही हेल्दी टिफिन रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर घरी तयार केलेलं पनीर मी फ्रीजमधून बाहेर काढून घेतलं, त्यानंतर थोडासा पालक ब्लांच करून घेतला। यामध्येच मी 1 हिरवी मिरची आणि 2 लसूण पाकळ्या देखील घालून घेते। पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता ही तयारी ना आपण आदल्या रात्री केली तरी देखील चालेल। आता एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, पाव चमचा ओवा, चवीला मीठ आणि तयार केलेली पालक पेस्ट घालून आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी सॉफ्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवायचं। त्यानंतर काढून घेतलेलं पनीर किसून घ्यायचं, त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेलं आलं, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि चवीला मीठ घालायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर इकडे आपलं पीठ देखील मुरलं की एकदा मळून घ्यायचं। त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा, याला वाटीसारखा आकार द्यायचा। यामध्ये 2 चमचे पनीरचं स्टफिंग घालायचं, वरच्या बाजूनी पिठाचा गोळा बंद करायचा आणि त्यानंतर हा पराठा लाटून घ्यायचा। तर गरम तव्यावर हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे। मी इथे बटर लावत आहे, तुम्ही हवं तर ना तूप किंवा तेल लावलं तरी देखील चालेल। मस्त आपला खरपूस असा पालक पनीर पराठा तयार झालेला आहे। पालक पनीर पराठा मुलं खूप जास्त आवडीने खातील। तुम्ही सुद्धा त्यांच्या डब्याला नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो सुद्धा